हॅलो एव्हरीवन, वेलकम टू प्युअर जॉय स्वयंपाकघर आणि बरंच काही. आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्राची झणझणीत ओळख म्हणजेच मिसळ. त्यातल्या त्यात कोल्हापूर, सांगली, पुणे, नाशिक येथील मिसळ फेमस आहे. चला सुरू करूया. सुरुवातीला अर्धा लिटर पाणी गरम करून त्यामध्ये 1 वाटी मोड आलेली मटकी आणि अर्धा चमचा हळद घालून शिजवायला ठेवून देऊ. आणि साइड बाय साइड मसाल्याची प्रिपरेशन चालू करू. मिसळच्या मसाल्यासाठी कढई गरम करून त्यात 1 चमचा धने, जिरे आणि 3 लवंग, 1 दालचिनी, 1 तमालपत्र हे सर्व मसाले मंद आचेवरती परतवून घेऊया. गरम कढईमध्ये 2 चमचे तीळ भाजून घेऊन सर्व मसाले थंड होण्यासाठी ठेवूया. आता 2 चमचे तेलामध्ये 1 वाटी चिरलेला कांदा गुलाबी होईपर्यंत परतवून घेऊया. त्यामध्ये 8-9 लसणाच्या पाकळ्या, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आले हे सर्व भाजून घेऊन मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ. त्यामध्येच 1 वाटी चिरलेला टोमॅटो आणि भाजून थंड केलेले खडे मसाले एकत्र करून फाईन पेस्ट तयार करून घेऊ. कढईमध्ये 4 मोठे चमचे तेल गरम करून त्यात तयार केलेला फाईन पेस्ट ऍड करून घेऊ. आता हे सर्व छान तेल सुटेपर्यंत परतवून घेऊया. मसाला व्यवस्थित भाजून झाल्यानंतर त्यामध्ये 2 चमचे लाल तिखट मसाला, 1 चमचा मिसळ मसाला व चवीनुसार मीठ ऍड करून घेऊया. हे सर्व एकत्र भाजून झाल्यानंतर शिजवलेली मटकी पाण्यासहित ऍड करू. मटकीचा सर्व अर्क मिसळमध्ये येईल म्हणजे मिसळ कशी मस्त बनेल. चांगला कट येईपर्यंत मिसळ मंद आचेवरती ठेवूया. तुम्ही अशा पद्धतीने सर्व करून फॅमिली आणि फ्रेंड सोबत एन्जॉय करू शकता. ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपीसाठी प्युअर जॉय चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.